नगर परिषद कार्यालयात जाळपोळ करणारे हरीश रावळ, नगर परिषदेने नळ कनेक्शन तोडल्यास अशीच भूमिका घेणार का? अशांतही वानखडे. मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथे शेतकऱ्यांनी विद्युत बिले न भरल्याने वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याचा राग आल्याने नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करणे, जाळणे किंवा ताळे ठोकणे, पण ते नगराध्यक्ष असलेल्या मलकापूर शहरवासियांनी नगर परिषदचे मालमत्ता कर व पाणी कर न भरल्यास नगर परिषदकडून नळ कनेक्शन कापण्याची कारवाई केल्यास नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ हीच भूमिका घेतील का, असा सवाल नगर परिषदेतील भाजपा विरोधी उपनेते भाई अशांत वानखडे यांनी उपस्थित केला आहे. तर शहरात 17,000 मालमत्ता धारकांना 150 प्रमाणे नोटिसा देऊन 155 प्रमाणे मालमत्ता जप्त करण्यासाठी, नळ कनेक्शन कट करण्यासाठी नगरपालिकेमार्फत लोकांना धमकावले जात आहे. तर दुसरीकडे विद्युत वितरण कार्यालयाला आगी लावत सुटायचे ही दोगली भूमिका ॲडव्होकेट हरीश रावळांच्या व्यक्तिमत्वाला शोभनीय नाही. वीज देयकासाठी महावितरणाला वेठीस धरायचे आहे, मात्र मालमत्ता धारकांना स्वेटर मीटर ऐवजी स्वेटर फुटाचा दर लावून 10 पटीने जास्त लूट करायची, 2% मासिक शास्ती लावून शहरवासियांना त्रास द्यायचा असा अधिकार ॲडव्होकेट हरीश रावळांना कोणी दिला? एक विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या नेतृत्वाला प्रत्यक्षात आग लावण्याची गरजच पडत नाही, तर अध्यक्षांनी कोणतेही शासकीय कार्यालय व त्यातील साहित्य म्हणजे राष्ट्रीय संपत्ती ही आगीच्या स्वाधीन करणे कितपत योग्य आहे, असा सवालही भाई अशांत वानखडे यांनी सरतेशेवटी उपस्थित केला आहे. मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा वीज उपकेंद्राला आग लावली. कास्तकारांनी, शेतकऱ्यांनी आपली वीज देयके अदा न केल्याने MSDCL कंपनीने काही कनेक्शन बंद केले होते. त्याचा राग धरून माननीय नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी वीज उपकेंद्राला आग लावली. त्यानंतर काल परवा मलकापूर येथील बिर्ला रोडवरील कार्यालयाला त्यांनी घेराव करून तिथेही कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन आग लावण्याचे धमकवले. आता ही परिस्थिती वीज बिलाचा देयकाचा अदा न केल्याने कनेक्शन कट झाले म्हणून राग धरून हरीश रावळ यांनी वीज उपकेंद्रांना आगी लावल्या, इथपर्यंत ठीक आहे. परंतु 17,000 मालमत्ता धारकांना नगरपालिकेतर्फे 150च्या नोटिसेस अदा करून 152 आणि 155 कलमाप्रमाणे त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल. 152 प्रमाणे त्यांच्यावर मासिक शास्ती 2% लावण्यात येईल आणि ही सगळी रक्कम त्या मालमत्ता धारकाकडून वसूल केल्या जाईल. हा जो होरा आहे, ही जी धमकवण्याची पद्धत आहे, ही फार विचित्र आणि विक्षिप्त वाटते आहे. या ठिकाणी दुहेरी भूमिका जेव्हा माणसांची असते तेव्हा तो संशयाच्या भोवऱ्यात येतो. याच पद्धतीनं माननीय नगराध्यक्ष हे मलकापूर शहराच्या दृष्टिकोनातून संशयाच्या आणि वादाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. आमचा आणि जनतेचा असा सवाल आहे की ज्या पद्धतीनं MSDCL कंपनीने वीज देयकांसाठी विद्युत पुरवठा खंडित केला आणि म्हणून हरीश रावळ यांनी त्या केंद्रांना आगी लावल्या. परिस्थिती गंभीर आहे. मालमत्ता धारकांनी जर आपला कर भरू शकले नाहीत, पाणी कर भरू शकले नाहीत, मालमत्ता कर भरू शकले नाहीत, तर त्यांचे कनेक्शन जर कट केले तर हरीश रावळ ह्या मालमत्ता धारकांसाठी, मलकापूर नगरवासियांसाठी नगरपालिकेला आग लावणार आहेत का, हा मूलभूत प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. संबंध महाराष्ट्रभर नगरपालिकांमध्ये कर आकारणी ही स्क्वेअर मीटर प्रमाणे होत असते, पण या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेचा विचित्र कारभार आहे. या ठिकाणी त्यांनी स्क्वेअर फुटावर मालमत्ता कर आकारणी करून 10 पटीने लोकांचे शोषण करणे सुरू केलेले आहे. हा अत्यंत अत्याचाराचा आणि अन्यायपूर्ण भाग आहे. वास्तविक पाहता हरीश रावळ हे जर न्यायप्रिय असतील तर लोकांनी त्यांना जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. त्यांनी जनतेचा कैवार घेतला पाहिजे. त्यांनी पालिकेचं हित लक्षात घ्यावं, यामध्ये आमचं दुमत नाही. परंतु सर्वसामान्य माणूस हा वेठीस धरला जाऊ नये, त्याचं शोषण होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष असलेले हरीश रावळ हे आपल्या नगरपालिकाला देखील आग लावणार आहेत का, हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आणि मनुष्य एका मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर त्याचं नेतृत्व परिपक्व झाल्यावर त्याला प्रत्यक्षात आग लावायची गरज नाही. आग लावण्यासाठी मग ती एमएसडीसीएल कंपनीची मालमत्ता असो, कुठल्याही कार्यालयातली मालमत्ता असो, ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. जाळपोळ करणे म्हणजे ही मनोरुग्णता आहे आणि निषेधार्ह बाब आहे. आणि काँग्रेस तर अहिंसावादी आहे. आपल्या काँग्रेसच्या धोरणालाच हरीश रावळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठमाती दिलेली आहे, काळीमा फासलेला आहे. हे एक वैषम्य या ठिकाणी आम्हाला वाटते. आणि हरीश रावळ यांनी हीच भूमिका नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांसाठी, पाणी करासाठी देखील घ्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य माणूस व्यक्त करतोय.